नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. BA-MS सेकंड इयर ज्यांची एक्झाम सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे, त्यांच्यासाठी आपल्याला एक्झामसाठी काय काय प्रिपरेशन केलं पाहिजे, त्यामधूनच आपण 60 डेजचा रोड मॅप ही कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला 60 दिवसांचा प्लॅन दिला जाईल. त्या 60 दिवसांमध्ये तो सब्जेक्ट कसा कंप्लीट करायचा, त्याचा पूर्ण सिलेबस विथ रिव्हिजन कशा पद्धतीने कंप्लीट करायचा, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वस्थ वृत्त बद्दल बघूया. स्वस्थ वृत्तचा सिलेबस पेपर 1 प्लस पेपर 2 60 दिवसांमध्ये कशा पद्धतीने कव्हर करायचा हे आपल्याला बघायचंय. आता तुम्ही वर्षभर जे काही केलेलं आहे स्वस्थ वृत्त बद्दल, काही जणांनी वाचला असेल, काही जणांनी नसेल वाचलं, काही जणांनी लेक्चर्स अटेम्प्ट केले असतील, काही जणांनी काहीच केलं नसेल. या सगळ्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हे 60 दिवस आहेत. या 60 दिवसांमध्ये पूर्ण सिलेबस म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2 आपल्याला कव्हर करायचा आहे विथ सगळे पॉइंट्स. सगळ्या पॉइंट्सला धरून आपल्याला हा सिलेबस कव्हर करायचा आहे. तर बघूया आपण स्वस्थ वृत्तचा आपल्याला काय करायचंय. थर्ड टर्म जे आहे, आता फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, जे आता थर्ड टर्म काही जणांची चालू असेल, काही जणांची संपलेली असेल, तर ही थर्ड टर्म जी आहे, ही थर्ड टर्मचा आपल्याला सुरुवातीपासून अभ्यास करायचा आहे. म्हणजे थर्ड टर्म पहिल्यांदा घ्यायची, त्यानंतर सेकंड टर्म आणि त्यानंतर फर्स्ट टर्म. असं का करायचंय? कारण की थर्ड टर्म जी आहे, ही थर्ड टर्म अवघड आहे थोडी फार. म्हणजे जी मुलांना अवघड वाटते, थर्ड टर्म थोडीशी मुलांना अवघड जाते, कारण की फर्स्ट टर्म सेकंड टर्म ही झालेली असते, कधी कानावरती शब्द पडलेले असतात. आणि फर्स्ट टर्म मध्ये काय दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, जे की तुम्हाला फर्स्ट याच्यामध्ये झालेलं आहे, म्हणजे फर्स्ट इयरला झालेलं आहे ते. तर त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट एकदम इझी होऊन जाईल. परंतु जी काही थर्ड टर्मचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही प्रोग्राम्स आहेत किंवा बाकीचे जे काही WHO आरोग्य हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला सुरुवातीला बघायच्या. त्यानंतर सेकंड टर्म बघायचे, लास्टला आपल्याला फर्स्ट टर्म बघायचे. तर बघूया आपण हा जो आपला रोड मॅप आहे, हा रोड मॅप तुम्ही तुमच्या हिशोबाने चालू करू शकता, परंतु याचा आयडियल टाइम 15 मे पासून आहे. कारण की आता थोडेफार उन्हाळ्यात जे काही जणांना सुट्ट्या लागणार आहेत, आता 17 मे पासून तर सगळ्या युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्याच आहेत. त्यामुळे हा जो रोड मॅप आहे, आपण एका सब्जेक्टचा कमीत कमी फक्त 1 तास, म्हणजे एका सब्जेक्टला फक्त 1 तास द्यायचा आहे बस, बाकी काही करायचं नाही. जे 6 सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्टला 6 तास द्यायचे, कारण की तुम्ही दिवसभर फ्री असणार, तुमच्याकडे 24 तास आहेत. 24 तासापैकी तुम्ही 6 तास तर नक्कीच देऊ शकणार आहेत, कारण की तुमची सप्टेंबरमध्ये युनिव्हर्सिटी आहे. तेवढं तुम्हाला सिरियसली घ्यावंच लागेल, तेवढं सिरियसली व्हावं लागेल. तर बघा यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. आपण थर्ड टर्म पासून चालू करूयात. 15 मे पासून आपल्याला फॉलो करायचं आहे. यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचंय, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. डेफिनेशन बघायची, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे रिजन्स आणि वर्क, ह्याचं वरती आपल्या ॲपमध्ये 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीज याचा 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हे दोन्ही व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्याच्या नोट्स जे आहेत, ह्या नोट्स बनवायच्या आहेत. किंवा मग तुम्ही जे आपल्या नोट्स आहेत ॲपमध्ये, ह्या नोट्स सुद्धा वाचू शकतात. बघा 17 मिनिट आणि 12 मिनिट किती, अर्धा तासाच्या जवळ जातो वेळ. अर्धा तास आणि अर्धा तास नोट्स बनवायला किती झाले, 1 तास. 1 तासामध्ये तुमचा डे 1 पूर्ण कंप्लीट होणार आहे विदिन 1 आवर. असं प्रत्येक सब्जेक्टचा 1 सव्वा तास, 1 तास, सव्वा तास, मॅक्झिमम असेल 1.5 तास असेल. 1.5 तासाच्या वरी कोणत्याही सब्जेक्टने पहिल्या दिवशी किंवा जे काही डे वाईज ठरवलेलं आपण, एका दिवशी तुम्हाला 1.5 तासाच्या वरी अभ्यास करा असं कधी सांगितलेलं नाहीये. कारण की हे सगळं जे आहे, हे सगळं आम्ही बसून सगळं ठरवलेलं आहे की मुलांना जास्तीत जास्त ताण यायला नको. काही सब्जेक्टचं थोडंफार, जसं की स्वस्थ तर सोपा सब्जेक्ट आहे, याचं तुमचं एका तासाच्या किंवा पाऊण तासामध्ये देखील होऊन जातं. परंतु रसशास्त्र आहे, रसशास्त्राला एखाद्या वेळेस सव्वा तास लागू शकतो, किंवा द्रव्यगुण आहे त्याला 1.5 तास लागू शकतो. तर हे काय आपण ह्याच्या पद्धतीने ठरवलेलं आहे, मॅपिंग केलेली आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला 1 तास ॲव्हरेज धरून चला की 1 तास एका सब्जेक्टला आपल्याला द्यायचा आहे. 6 ते 7 तास मध्ये पूर्ण 6 सब्जेक्ट आपले होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला काय करायचंय, जे काही WHO ने कॉन्ट्रीब्युशन दिलेला आहे, तर ही कॉन्ट्रीब्युशनचा व्हिडिओ आहे आपल्याला 8 मिनिटाचा, तो वॉच करायचा आहे. त्यानंतर व्हायटल स्टॅटिस्टिक्स. आता हे व्हायटल स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे, यावरती फक्त आणि फक्त 2 MCQ येणार आहेत. कारण की आपली जी ब्लू प्रिंट आहे, तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला ब्लू प्रिंट दिसेल, त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे
की हे 2 MCQ जे आहेत हे 2 MCQ फक्त व्हायटल स्टॅटिस्टिक्स मधून येणार आहेत. त्यांनी ACQ साठी किंवा LEQ साठी व्हायटल स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे हा दिलेला नाही. त्यामुळे हा जो चॅप्टर आहे हा प्रिपेअर करताना आपल्याला काय करायचं, MCQ साठी प्रिपेअर करायचा. आणि त्यामुळे याचे फक्त 2 व्हिडिओ आहेत, एक 10 मिनिटाचा आहे, एक 9 मिनिटाचा आहे. हे 2 व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. आलं लक्षामध्ये. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय, हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन हा चॅप्टर बघायचा आहे आणि त्यामध्ये 23 मिनिटाचा व्हिडिओ आहे. या 23 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळे हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन सांगितलेलं आहे, तो आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्या नोट्स काढायच्या आहेत. हे झाले तिसरा दिवस. आता चौथ्या दिवशी काय करायचे आपल्याला, चौथ्या दिवशी घ्यायचे आपल्याला प्रोग्राम्स. प्रोग्राम्स खूप जास्त इम्पॉर्टंट असं आहेत. हे जे काही प्रोग्राम्स आहेत या प्रोग्राम्स पैकी एक प्रोग्राम्स वरती फिक्स LEQ आहे. त्यामुळे प्रोग्राम्सला आपल्याला जे काही लाईटली घ्यायचं नाही, एकदम सिरियसली घ्यायचं आहे. आता हे प्रोग्राम्स आहेत, आपल्याला प्रत्येक दिवशी 3 प्रोग्राम्स करायचे आहेत. अवरेज 15 मिनिटाचे व्हिडिओ असतील एका प्रोग्रामचा, 15 मिनिटाचा. 15 15 2 30 15 3 45 45 मिनिटात 3 प्रोग्राम होतात. तर हे 3 प्रोग्राम आपल्याला प्रत्येक दिवशी करायचे आहेत. तर पहिल्या दिवशी आपण लेप्रेसीवाला केला, एड्सवाला केला, ब्लाइंडनेसवाला, हे 3 प्रोग्राम आपण केले पहिल्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी. पाचव्या दिवशी आपण काय केलं, पोलिओ प्रोग्राम, TBचा प्रोग्राम आणि वेक्टर बॉर्न कंट्रोल प्रोग्राम हा आपण पाचव्या दिवशी केला. त्यानंतर 6व्या दिवशी आपण केला RCH प्रोग्राम, ICDS प्रोग्राम आणि इम्युनायझेशन प्रोग्राम. हे आपण 6व्या दिवशी केलं. त्यानंतर 7वा दिवस आला. 7व्या दिवशी आपण काय केला, मलेरियाचा प्रोग्राम केला, मलेरियाचा. त्यानंतर मेंटल हेल्थ प्रोग्राम केला. त्यानंतर NPCDCS हा प्रोग्राम केला. आहे 7व्या दिवस कंप्लीट झाला आपला. 8व्या दिवशी आपण काय केलं, स्वच्छ भारत मिशन बघितली. त्यानंतर आयुष्यमान भारत योजना बघितली आणि नॅशनल हेल्थ मिशन बघितली, NHM. हे 3 प्रोग्राम आपण 8व्या दिवशी केले. 9व्या दिवशी आपण काय केलं, नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसी बघितली, काय नॅशनल न्यूट्रिशन प्रोग्राम सुद्धा बघितला आणि इम्पॉर्टंट प्रोग्राम बघितला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमन फॉर्मॅट सुद्धा मी दिलेला आहे. म्हणजे काही मुलांना काय होतं की हे प्रोग्राम तर आपल्याला, आता तुमच्याकडे टाइम आहे, प्रत्येक प्रोग्राम आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. जेवढे काही प्रोग्राम्स दिले 10-15 प्रोग्राम, 15 प्रोग्राम आपल्याला व्यवस्थितच करायचे, कारण की याच्यावरती फिक्स LEQ आहे. परंतु काही मुलं असे असतात आमचे लास्टला की सर माझ्याकडून प्रोग्राम्स होत नाहीयेत, मला काही कळतच नाही. मग त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, आपण कॉमन फॉर्मॅटवाला व्हिडिओ बनवलेला आहे, जे की तुम्ही बघू शकता. परंतु हा आता बघू नका, कारण की हे आता बघून काय फायदा नाही, तुम्हाला लास्टला बघायचं आहे. आता सगळे प्रोग्राम व्यवस्थित करायचे आहेत तुम्हाला. आलं लक्षामध्ये. त्यानंतर 10व्या दिवशी आपल्याला काय करायचे, सगळे जेवढे काही प्रोग्राम्स बघितले होते हे पुन्हा एकदा रिवाइज करायचे. बघा आपण जो 3rd टर्मचा सिलेबस आहे आपण हळूहळू घेतोय, कारण की काय होतं की काही मुलांना अभ्यास करण्याची सवय राहत नाही. म्हणजे खूप गॅप पडलेला असतो, कॉलेज चालू असते, मुलं कॉलेज करतात, लेक्चर करतात, परंतु घरी येऊन कधी अभ्यास करायची सवयच राहिली नसते. त्यामुळे सुरुवातीला थोडी सवय लागेपर्यंत आपल्याला काय करायचं, हळूहळू डोस द्यायचे. म्हणजे एकदाच जर डोस दिला आपण तर काय होणार आहे, ते पचणार नाही. त्यामुळे आपल्याला हळूहळू करून डोस वाढवायचा आहे. आलं लक्षामध्ये. तर 10व्या दिवशी आपल्याला काय करायचं, सगळे प्रोग्राम्स रिवाइज करायचे आहेत. त्यानंतर 11व्या दिवशी आपल्याला काय करायचं, नॅशनल हेल्थ पॉलिसी हा चॅप्टर आहे. हा 12 मिनिटांमध्ये आपण संपवलेला आहे. यामध्ये नॅशनल हेल्थ पॉलिसी सांगितलेली आहे आणि स्कोप ऑफ आयुर्वेदा इन NHP नॅशनल हेल्थ प्रोग्राम हा आपल्याला 11व्या दिवशी करायचा आहे. त्यानंतर 12व्या दिवशी आपल्याला काय करायचंय, रिवाइज ऑल 3rd टर्म सिलेबस. बघा या ठिकाणी आपला 3rd टर्मचा सिलेबस संपलेला आहे. आपण काय केलं, 1 ते 12 दिवसांमध्ये सगळा 3rd टर्मचा सिलेबस संपवलेला आहे. आता 2nd टर्मचा सिलेबस आपल्या या ठिकाणी चालू होतो. यामध्ये आता आपल्याला पहिला जो चॅप्टर आहे 2nd टर्मचा तो आहे प्रिव्हेंटिव्ह जिरियाट्रिक्स. आता हे सगळं पेपर 2 चं चालू आहे. आपण पेपर 2 अगोदर घेतला, आपण पेपर 1 का अगोदर नाही घेतला, कारण की पेपर 1 बेसिक आहे, जे की तुम्ही शिकलेले आहात फर्स्ट इयर मध्ये सुद्धा. परंतु पेपर 2 मुलांना थोडासा अवघड जातो, त्यामुळे आपल्याला पेपर 2 अगोदर घेतलेला आहे. आपण याचं एकदा तुम्हाला झालं किंवा याचं सिलेबस तुम्ही कंप्लीट केला तर याचं रिवाइज करण्याकरिता देखील आपल्याला एकदम इझी होऊन जाईल. त्यामुळे आपण पेपर 2 पहिल्यांदा घेतला. आता 2nd टर्म मधला पहिला जो चॅप्टर आहे तो आहे प्रिव्हेंटिव्ह जिरियाट्रिक्स. आता या प्रिव्हेंटिव्ह जिरियाट्रिक्स मध्ये काय काय वाचायचं आपल्याला, तर यामध्ये बघा एज हेल्थ प्रॉब्लेम्स जे आहेत, एज पर्सन आहेत, हे एज्ड पर्सनचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर रिलेशन म्हणजे काय लाईफस्टाईल आणि हेल्दी एजिंगचं काय रिलेशन आहे हे सगळं बघायचं आपल्याला.
15 मिनिटाचे 2 व्हिडिओ आहेत ते बघून घ्यायचे. त्यानंतर 14व्या दिवशी आपल्याला काय करायचं, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्स प्लस डेमोग्राफी. यामध्ये फॅमिली वेलफेअर प्रोग्राम बघायचे आणि डेमोग्राफी 2-3 व्हिडिओ आहेत 9, 6, 16 मिनिटाचे, ते आपल्याला बघून घ्यायचे. त्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड जे की तुम्हाला बेसिक झालेलंच आहे, तरी सुद्धा याचा एक व्हिडिओ 15व्या दिवशी आपल्याला बघून घ्यायचा आहे. त्यानंतर 16व्या दिवशी बघा MCH. आता हा जो MCH चॅप्टर आहे, हा चॅप्टर विषय असा आहे की जी की जुनी सिलेबस कॉपी होती, या जुनी सिलेबस कॉपीमध्ये याच्यावरती दिलेलं आहे की याच्यावरती SCQ होणार आहे. परंतु नवीन सिलेबस कॉपीमध्ये असं आहे की याच्यावरती SCQ काही दिलेला नाहीये त्यांनी. परंतु आपली युनिव्हर्सिटी एवढी महान नाहीये की जी काही नवीन सिलेबस कॉपी ती फॉलो करेल. मागच्याच वेळेसची घटना आहे. मागच्या वर्षी काय केलेलं की MCH वरती त्यांनी क्वेश्चन टाकला होता, बरोबर. त्यांनी नवीन सिलेबस कॉपी फॉलो केली नव्हती, त्यांनी जुनीमधूनच MCH मधून क्वेश्चन टाकला होता. त्यामुळे आपल्याला प्रिपेअर राहायचे, MCH आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, त्यावरती SCQ टाकू शकतात ॲज इट इज. म्हणजे ते आपल्या सवयीच्या प्रमाणे ते जे काही SCQ आहे SCQ टाकणारच असं मला वाटतंय MCH वर. त्यानंतर त्यामुळे आपल्याला MCH व्यवस्थित करायचं. त्यानंतर 17व्या दिवशी आपल्याला काय करायचं, PSC. बघा PSC खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे PSC ला आपण 2 ते 3 दिवस दिले, 2 दिवस दिलेले. बघा PSC मध्ये आपल्याला काय करायचं, डेफिनेशन ऑफ PSC वर सुद्धा एक LQ येणार आहे, त्यामुळे PSC व्यवस्थित करायची. तर PSC मध्ये काय काय करायचे, त्याची डेफिनेशन, त्याचे प्रिन्सिपल आणि त्याचे एलिमेंट्स आणि लेवल्स, हे आपल्याला 2-3 व्हिडिओ आहेत 18, 8 आणि 22 मिनिटाचे, ते बघायचे. त्यानंतर याच्यामध्ये जे काही हेल्थ इन्शुरन्स आहेत किंवा प्रायव्हेट एजन्सीत, हा डिझायटुनोसाठी आपल्याला टॉपिक दिलेला आहे यांनी, PSC इन हेल्थ इन्शुरन्स आणि प्रायव्हेट एजन्सी, तरी सुद्धा आपल्याला करायचा याचा 9 मिनिटाचा व्हिडिओ देखील आपल्या ॲपमध्ये आहे. त्यानंतर रोल ऑफ आयुर्वेदा इन PHC, हा सुद्धा 10 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला बघून घ्यायचा आहे. याच्यावरती LQ फिक्स येणार आहे आणि ह्या एवढ्या सगळ्या टॉपिक मधूनच आपल्याला LQ पाहायला भेटेल. त्यानंतर डिसइन्फेक्शन. आता हे डिसइन्फेक्शन मध्ये काय करायचं आपल्याला, तर त्याचे डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स, यामध्ये 2 व्हिडिओ आहेत डेफिनेशन आणि टाइप्सचे, 11 आणि 14 मिनिटाचे, जे आपल्याला बघून घ्यायचे आहेत आणि नोट्स काढायच्यात. झालं 19व्या दिवसापर्यंत. आता 20व्या दिवशी काय करायचं, डिसइन्फेक्शन प्रोसिजर्स बघायच्यात आपल्याला. हा डिझायटुनोसाठी आहे, त्यामुळे आपल्याला एक वेळ बघून घ्यायचं. आता यामध्ये डिझायटुनोसाठी आहे, 9 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. आता तुमच्याकडे वेळ असेल, 9 मिनिटामध्ये तुमचा व्हिडिओ बघून झाला, तुमच्याकडे वेळ आहे, तर आपण जे काय केलं हे पुन्हा एकदा रिवाइज करायचं. किंवा तुम्हाला एखादा अवघड गेल, PSC जर अवघड गेली असेल, तर हे PSC मध्ये काय कळालं नाही आपल्याला, तर हे पुन्हा एकदा बघायचं. कारण की या ठिकाणी काय केलेलं, आपण डिझायटुनोचा टॉपिक केला आणि 9 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा टॉपिक झालेला आहे, त्यामुळे आपण हे PSC बद्दल बघायचं आहे. त्यानंतर 21व्या दिवशी आपल्याला स्कूल हेल्थ सर्व्हिसेस बघायचे. हा जो चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला स्कूल हेल्थ सर्व्हिसेस बघायच्यात, हेल्थ प्रॉब्लेम्स चिल्ड्रन्स मध्ये काय असतात, त्यानंतर स्कूल हेल्थ सर्व्हिसेसचे काय काय ॲस्पेक्ट्स आहेत, हे सगळं बघायचं 21व्या दिवशी. त्यानंतर 22व्या दिवशी काय बघायचे, ड्युटीज ऑफ स्कूल मेडिकल ऑफिसर, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती बऱ्याच वेळा SCQ आलेला आहे, ते आपल्याला बघायचे. त्यानंतर 23व्या दिवशी ऑक्युपेशनल हेल्थ हा चॅप्टर घ्यायचा आहे आणि यामध्ये त्याची डेफिनेशन, अर्गोनॉमिक्स काय आहे, ऑक्युपेशनल हजार्ड्स काय आहेत, हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर 24व्या दिवशी ॲक्ट, जे आता हे ॲक्ट आहेत, बरेच ॲक्ट आहेत, ESI ॲक्ट आहे किंवा फॅक्टरीज ॲक्ट आहे, तर हे सगळे ॲक्ट आहे. हे ॲक्ट कधी आले, एक पेज घ्यायचं, हे ॲक्टचा फुल फॉर्म काय आणि कोणत्या इयरला आलेत, हे एका पेजवरती लिहून घ्यायचं. याच्यावरती MCQ येऊ शकतो, आलं लक्षामध्ये. तर हे आपल्याला 24व्या दिवशी करायचे. 25व्या दिवशी आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट बघायचं. डिझास्टर मॅनेजमेंट पूर्ण चॅप्टर आपल्याला डिझायटुनोसाठी दिलेला आहे, परंतु ते डिझायटुनोवरून एक SCQ टाकू शकतात, त्यामुळे आपल्याला हा चॅप्टर तर व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट सगळं आपल्याला 25व्या दिवशी बघायचं. त्यानंतर 26व्या दिवशी आपल्याला इन्व्हायरमेंटल हेल्थ हा टॉपिक बघायचा आहे आणि यामध्ये आपल्याला इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट बघायचे आणि एअर पोल्युशन. आता हा चॅप्टर जो आहे इन्व्हायरमेंटल हेल्थ, हा मोठा चॅप्टर आहे, त्यामुळे आपल्याला 2-4 दिवस तरी द्यावे लागतील. यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत बघा, इन्व्हायरमेंटल हेल्थची डेफिनेशन आपल्याला बघायची. त्यानंतर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट काय तो बघायचा. एअर पोल्युशन सुद्धा आपल्याला बघायचं. त्यानंतर
बघा हे इन्व्हायरमेंटल हेल्थमध्येच येते सगळं. वॉटर पोल्युशन आहे. वॉटर पोल्युशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. वॉटर पोल्युशन व्यवस्थित करायचंय 27व्या दिवशी. 28व्या दिवशी काय करायचंय, डिसइन्फेक्शन प्लस हार्डनेस ऑफ वॉटर हा टॉपिक करायचा आहे. आणि यामध्ये हे दोन टॉपिक व्हायचे बेसिकली, डिसइन्फेक्शन आणि हार्डनेस ऑफ वॉटर. 29व्या दिवशी आपल्याला काय करायचंय, सॉइल जे आहे, सॉइल पोल्युशन काय आहे, हाऊसिंग काय आहे, लाईटनिंग काय आहे, हे सगळं बघायचं आहे आपल्याला. यामध्ये 2-3 व्हिडिओ आहेत जे की आपल्याला 29व्या दिवशी बघायचे. 30व्या दिवशी बघा काय करायचं, नॉईज पोल्युशन, रेडिएशन आणि सॉलिड वेस्ट, हे 3 टॉपिक आपल्याला 30व्या दिवशी कंप्लीट असले पाहिजे. कोणते, नॉईज पोल्युशन, रेडिएशन, सॉलिड वेस्ट. त्यानंतर 31व्या दिवशी आपल्याला BMW, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे BMW. हे BMWचा आपल्याला 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो बघून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही आपण इन्व्हायरमेंटल हेल्थ बघितला होता, ह्या 26व्या दिवसापासून तर 31व्या दिवसापर्यंत सगळं जे काय केलंय ते सगळं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी रिवाइज करायचं आहे. त्यानंतर आपला जो पेपर 1 मधला जनपदंश आहे किंवा मार्कव्याधी आहे, हा आपल्याला चॅप्टर चालू करायचा आहे. हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप मोठा चॅप्टर आहे, परंतु यावरती एलक्यू फिक्स आहे. यावरती काय, एलक्यू फिक्स आहे. बघा पेपर 2 मध्ये तुम्हाला 4 एलक्यू फिक्स दिसणार. कोणकोणते चॅप्टर वरती, एक तुम्हाला येणार प्रोग्राम वरती, नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे आहेत या प्रोग्राम वरती पहिला एलक्यू पाहायला भेटेल. त्यानंतर दुसरा PSC वरती विचारला जातो. तिसरा जो आहे तो इन्व्हायरमेंटल हेल्थ मधून विचारला जातो. आणि चौथा जो आहे हा जनपदंश मधून विचारला जातो. आता हे जनपदंश आहे, जनपदंश मध्ये डिसीजेस दिलेत, हे तुम्हाला डिसीजेस विचारू शकतात ते. तर बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे या ठिकाणी, जनपदंश, मारक व्याधी, त्यालाच मारक व्याधी सुद्धा म्हणतो आपण. आता आपल्याला हा 32व्या दिवशी चॅप्टर चालू करायचा आहे. आणि जनपदंश काय आहे, मारक व्याधी काय आहे, याची डेफिनेशन बघायची आहे. त्यानंतर इपिडेमिक डिसीज डिफेन्स ऑर्डिनन्स ऍक्ट बघायचं आपल्याला. कॉजेस ऑफ जनपदंश, इपिडेमॉलॉजी, हे सगळं आपल्याला टॉपिक 32व्या दिवशी कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर डिसीज कॉजेशन थेरी आणि प्रिव्हेन्शन आपल्याला 33व्या दिवशी बघायचे आहेत. 2 ते 3 आपल्याला यामध्ये लेक्चर्स आहेत, जे की 13, 14, 18 अशा मिनिटाचे आहेत, जे आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर 34व्या दिवशी ससेप्टिबल होस्ट प्लस एपिडेमिक कंट्रोल प्लस व्याधीक्षमत्व, हे टॉपिक बघायचे आहेत. ॲट द डे ऑफ 34 यामध्ये 3 व्हिडिओ आहेत, हे 3 व्हिडिओ बघून घ्यायचे. त्यानंतर आता डिसीजेस आलेत. आता डिसीजेस आपल्याला प्रत्येक दिवशी 3 ते 4 डिसीजेस करायचे आहेत. आता यामध्ये 35व्या दिवशी आपण 3 डिसीजेस केले. यामध्ये चिकन पॉक्स, मिजल्स, डिप्थेरिया. 36व्या दिवशी आपण पर्टुसिस, मम्स, TB घेतला. 37व्या दिवशी सार्स, इन्फ्लुएन्झा, कोविड-19, टायफॉइड घेतला. 38व्या दिवशी आपण कॉलरा, पोलिओ, व्हायरल हेपेटायटिस, ॲस्केरेसिस आपण घेतला. 39व्या दिवशी टॅपवर्म, एड्स, सिफिलिस, गोनोरिया. आणि 40व्या दिवशी रोल ऑफ आयुर्वेदा, लाईफस्टाईल आणि इपिडेमिक्स मध्ये काय रोल आहे ते आपण बघितलं. आणि यामध्ये हे 40 दिवस म्हणजे आपण या ठिकाणी 32 ते 40 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये हा सगळा टॉपिक कव्हर केलेला आहे. खूप मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला वेळ सुद्धा दिलेला आहे. म्हणजे इन्व्हायरमेंटल हेल्थला सुद्धा आपण वेळ दिलेला आहे आणि जनपदंश याला सुद्धा आपण व्यवस्थित वेळ दिलेला आहे. हा या ठिकाणी आपला पूर्ण पेपर 1 संपतो. त्यामुळे 41व्या दिवशी आपण पूर्ण पेपर 2चं या ठिकाणी 2 जे आहे या पूर्ण पेपर 2चं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आता पेपर 1 कडे जाऊयात. आपल्याला 42व्या दिवशी येऊयात आपण स्वस्थ आणि स्वास्थ्य बघूयात. आता स्वस्थ आणि स्वास्थ्य खूप छोटा चॅप्टर आहे. आपल्याला 4 ते 5 लेक्चर्स मध्ये हा चॅप्टर संपलेला आहे. यामध्ये आपल्याला स्वास्थ्य काय, स्वास्थ्य काय, त्याची डेफिनेशन, स्वास्थ्याचे लक्षण, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ वेलबिंग काय, WHO ने हेल्थची डेफिनेशन काय सांगितले, हे सगळे टॉपिक्स आपल्याला 42व्या दिवशी शिकायचे. त्यानंतर 43व्या दिवशी आपल्याला दिनचर्या बघायची. आता दिनचर्या तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट इयरला झालेली आहे, त्यामुळे आपल्याला ही फास्ट बघायची. म्हणजे आपल्याला 3 दिवस आपण दिलेले आहेत, 43, 44, 45. या 3 दिवसांमध्ये आपल्याला दिनचर्या, ब्राह्मी मुहूर्तावर उठणे, त्याबरोबर त्यानंतर मलत्याग करणे, त्याचबरोबर पूर्ण जी दिनचर्या सांगितली, स्नान करेपर्यंत भोजन विधी काय, ही सगळी दिनचर्या आपल्याला 3 दिवसांमध्ये सगळी बघायची आहे. त्यानंतर बघा 46व्या दिवशी आपल्याला रात्रीचर्या हा टॉपिक घ्यायचा आहे. रात्रीचर्या चॅप्टर घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे 46व्या दिवशी रात्रीचर्या काय असते, भोजन विधी काय असतो, शयन विधी, झोपण्याचा विधी, निद्रा काय, निद्रेची डेफिनेशन काय, निद्रेचे प्रकार किती आहेत,
दिवा स्वप्न काय, रात्री जागरण काय, नंतर अतिनिद्रा, अनिद्रा, याचा परिणाम काय काय होतो, हे सगळं आपल्याला 46व्या दिवशी बघायचं. त्यानंतर 47व्या दिवशी आपल्याला ऋतुचर्या हा चॅप्टर चालू करायचा आहे. आणि ऋतुचर्येमध्ये आपल्याला 3 ऋतू जे आहेत हे पहिल्या दिवशी बघायचे, म्हणजे 47व्या दिवशी शिशिर, वसंत, ग्रीष्म, 48व्या दिवशी प्रावृत्त, वर्षा, शरद, हेमंत. ह्या 2 दिवसांमध्ये आपल्याला 3 ऋतू, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 3, आणि आपल्याला त्याच दिवशी ऋतुचर्या हा आपल्याला चॅप्टर रिवाईज करायचा आहे. हे झालं 48व्या दिवसापर्यंत. 49व्या दिवशी आपल्याला रोगानुत्पादनीय हा चॅप्टर आहे. खूप छोटा चॅप्टर आहे. यामध्ये धारणीय वेग, अधारणीय वेग सिंपल मध्ये सांगितलेले आणि फिक्स एसीक्यू आहे. हे आपल्याला 49व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. यामध्ये 20 मिनिटाचा आणि 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जे की दोन्ही व्हिडिओ तुम्ही एका दिवशी बघू शकता. आता ही जी काही ऋतुचर्या आहे, ऋतुचर्याचे 15 मिनिटाचे व्हिडिओ असतील, एक 15 मिनिटाचे व्हिडिओ असतील. आपल्याला तो ऋतू व्यवस्थित करायचा आहे. टाइम आहे, व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर 50व्या दिवशी बघा, सदऋतू आणि रसायन हे 2 टॉपिक करायचे आहेत आपल्याला. आणि आपल्याला जो 51 डे आहे, या 51 ॲट द डे ऑफ 51 मध्ये आपल्याला हे आहार या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे आहाराचं इंट्रोडक्शन, त्याचं क्लासिफिकेशन, आहार विधी विधान आणि औषध सेवन काळ आपल्याला 51 ॲट द डे ऑफ 51 ला बघायचं. त्यानंतर 52 ला आपल्याला बघायचंय पथ्य, अपथ्य. आहार चॅप्टर मध्येच आपल्याला जे काही पथ्य सांगितले, अपथ्य सांगितले, हे सगळं आपल्याला 52व्या दिवशी बघायचं आहे. यामध्ये अष्टो आहार विधी विशेष आयतन सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? अष्टो आहार विधी विशेष आयतन हे आपल्याला बघायचं आहे 52व्या दिवशी. आता यामध्ये हे किती मिनिटाची व्हिडिओ आहेत, तर अष्टो आहार विधी विशेष आयतन, संतर्पण, अपतर्पण व्याधी, हे जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत, 15 मिनिट 12 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, जे की आपल्याला बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर नित्यसेवनी आहार द्रव्य काय आहेत, पीएम काय आहे, प्रोटीन, एनर्जी, मालन्यूट्रिशन, कार्बोहायड्रेट्स काय आहे, लिपिड्स काय आहेत, 12 ते 15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, आपल्याला ते बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर विटॅमिन्स ए, विटॅमिन्स बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, ई, के, हे सगळे, त्याचबरोबर मिनरल्स, बॅलन्स डाईट वरती क्वेश्चन येतो. त्यामुळे हे सगळे आपल्याला 54 ला बघायचे. आणि 55 ला रसायन हे आपल्याला चॅप्टर बघायचे, ज्यामध्ये रसायनची परिभाषा, त्याचे प्रकार आणि आचार रसायन काय, हे सगळं आपल्याला 95व्या दिवशी बघायचं आहे. त्यानंतर 56व्या दिवशी आपल्याला योग चालू करायचा आहे. बघा, योग मध्ये आपल्याला काय काय बघायचंय, तर योग मध्ये योगाची डेफिनेशन कशा पद्धतीने सांगितली, योग काय हे आपल्याला बेसिक इंट्रोडक्शन बघायचे. त्यानंतर पंचकोश सिद्धांत, अष्टांग योग आणि आसन आणि प्राणायाम हे आपल्याला बघायचे 56व्या दिवशी. 57व्या दिवशी आपल्याला प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, म्हणजे हे काय बेसिक प्रत्याहार मध्ये काय सांगितलेलं आहे, धारणा काय असते, ध्यान काय असते, समाधी काय असते, समाधीचे प्रकार काय आहेत, हे सगळं आपल्याला 57व्या दिवशी बघायचं. 58व्या दिवशी आपल्याला षटकर्म, बंद, सूर्यनमस्कार, मुद्रा, नाडी. आता मुद्रा आणि चक्र हे डिझायटोनोसाठी, नाडी जी काय इडा, पिंगला आहे, सुषुम्ना नाडी, ही तर नाईस्टोनोसाठी, हे एमसीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू येऊन करा. मुद्रा आणि चक्र एक वेळ फक्त वाचून घ्या. त्यानंतर षटकर्म, बंद आणि सूर्यनमस्कार करायचे आहे आपल्याला. त्यानंतर 59व्या दिवशी ॲट द डे ऑफ 59 यामध्ये निसर्गोपचार बघायचा आहे आपल्याला. निसर्गोपचार मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर त्याचं इंट्रोडक्शन, म्हणजे काही काही बेसिक गोष्टी सांगितल्या त्या डिझायटोनोसाठी आहेत आपल्याला, परंतु ह्या मेन 4-5 गोष्टी आहेत. कोणत्या? मड थेरपी, सनबाथ, फास्टिंग थेरपी, हायड्रोथेरपी आणि मसाज. ह्या 4 गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. याच्यातूनच तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळू शकतो, किंवा यामधून एलक्यू सुद्धा टाकू शकतात. तर नॅचरोपॅथी आलं लक्षामध्ये. तर हे सगळं आपण 59 डे पर्यंत पेपर 1 प्लस पेपर 2 बघितला. आता 60व्या दिवशी आपल्याला काय करायचं, पेपर 2 पूर्ण रिवाइज करायचा आहे. आपण सुरुवातीला काय म्हणलं होतं, आपण थर्ड टर्मचा सिलेबस अगोदर घेतोय, त्यानंतर आपण काय केलं, डायरेक्ट पेपर 1 चालू केला आपण. म्हणजे जे काही सेकंड टर्म आहे, सेकंड टर्म आता झालेलं आहे तुमचं, त्यामुळे आपण काय केलं, सेकंड टर्मला थोडंसं बाजूला घेतलं आणि पेपर 1 चालू केला. आणि पेपर 1च्या पहिल्या चॅप्टर पासून तर पेपर 2चा जो पेपर 1चा लास्टच्या चॅप्टर पर्यंत सगळं काही आपण एकदम 60 दिवसांमध्ये बसवलं आहे.
आता हे जे काही 60 दिवस आहेत खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते 60 दिवसांमध्ये पूर्ण सिलेबस विथ रिव्हिजन तुमचा कंप्लीट झालेला आहे. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे, जे की मधात तुम्हाला गॅप्स भेटत जातील त्यामध्ये तुम्हाला रिवाईज करता आलं पाहिजे. तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. थोडंसं या उन्हाळ्यात एन्जॉय करायचं, थोडंसं साईडला राहू द्या, परंतु आपल्या अभ्यासावर फोकस द्या. कारण की सप्टेंबरमध्ये म्हणजे तुमची जवळच आलेली आहे UT, खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि हा जो काळ आहे हा बेस्ट आहे प्रिपरेशनसाठी. यामध्ये तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करायची. हे जे ACQ आहेत हे ACQ लिहून घ्यायचे आहेत, नोट्स बनवायचे आहेत. MCQच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता, जिथे की फ्री आहेत. सगळीचे काही MCQ आम्ही डेली प्रोव्हाइड करत असतो आणि ते ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही MCQची प्रॅक्टिस करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर थंब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे ते देखील कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.